अमृताते पारखेवणे रस होते ओळंगणे अक्षरासे भावाचे अवतर वेदी खून हाताकडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय गुरुदयी किंवा ठाय दय देवडे भाग्य होय गुणमी खासे ते नमस्कारोणी नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अत्यात्रे देवांची शिबिरागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी कृपया देवा या वरीण करावा अभेद संपत्य ज्ञान उच्चयाय भक्तिं लोकतोलीन समाय राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसां गुरुन्तं सोनो बंधक निजरतया मामा असे बोलते नामे शंकर प्रबोधिने निसंग जोजामती पुण्य श्लोकिता पुण्य नगरीचा वारकरी संप्रदायाचा मोती खरा शोभतो आयशा संतवरा गुरुवरा दांडेकरा वंदितो मस्तक हे पाया अज्ञान मनोनी आपुल्या बळा सर्वी सकळा नामा म्हणे विठ्ठल आम्हा भोगी त्यागधारा संगीत असंग तोडेले राग माग दोन्ही प्रस्तुत प्रसंगी प्राप्त संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगतगुरु श्रीमंत सिद्धगोपाल यांचा 3 चरणांचा अद्वैत पर्य प्रकरणातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय महाराज आज स्वतःची ओळख प्रतिपादन करतात. माझी ओळख तुम्हाला करून घ्यायची असेल तर ऐका माझी कशी ओळख आहे, काय ओळख आहे माझी स्वतःची. तुकोबाराय म्हणतात बोल अबोलणे, मी बोलल्यासारखं वाटतो पण माझं ते बोलणं अबोलणे याप्रमाणे आहे. मी जगामध्ये दिसतो पण ते दिसणं न दिसल्यासारखं आहे.
बोले अबोलणे मरोनिया चिनी असोने नसणे चनी आम्हा का बरं असं आम्ही जे आमच्या वाटला भोग आले ते आम्ही संपवले आणि त्या भोगाचा लागही तोडला आणि मागही तोडला तोडिले लाग माग दोन्ही हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुकोबराय म्हणतात तुम्हाला हे जरी कळत नसेल ना आणि तुम्हाला कळून घ्यायचं असेल हा कुणबीचा तुकोबा आहे तरी कसा मग ते कसा तर त्या पांडुरंगाला पुसा विठाला सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवला या अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी हा परिहार असा शालाबाप्रमाणे चालू असलेला हा भगवान श्री प्रभू रामचंद्र आणि त्या रामचंद्रांचे निस्सीम दास्यत्व भक्ती करणारे श्री मारुतीराय यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं चालू असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाचं हे यंदाचं वर्ष म्हणजे पंचम तपपूर्तीचं वर्ष आहे 60 वर्ष आज आपल्या सप्त्याला या वर्षी पूर्ण झालेली आहे 12 × 12 12 पंचे 60 बरोबर आहे का नाही 5 तपपूर्ती आहे काय जेव्हा परमार्थामध्ये तपाला अनन्य महत्व आहे लक्षात ठेवा का बरं तपाला महत्व आहे ज्ञानोबराय म्हणतात तपानं काय होत नाही सांगा तपाचे सामर्थ्य चिरंजीव कल्प ज्याने आपल्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीचा तप केला असेल त्या तपाचा महिमा बाबा लावू दे काल पावसाळ गुळ संपवला लावू दे मोजून ठेवलं होता चला ऐका विठाला तपाला खूप अनन्य महत्व आहे काय या तपाचं महत्व आहे ज्ञानोबराय म्हणतात त्या तपानं मनुष्य अखंडरित्या त्या वैकुंठाला प्राप्त होत असतो भगवान परमात्मा त्याच्यावर प्रसन्न होत असतो आणि असं हे पंचम तपपूर्तीचा सोहळा आपल्या या मोरेवाडी गावामध्ये हनुमान तरुण मंडळ श्रीराम भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मोरेवाडी मुठा यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजचं हे 1 2 3 4 चतुर्थ क्रमांकाचं कीर्तन पुष्प प्रभू परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याकरता तुम्हासारख्या ज्ञानवृद्ध तपवृद्ध वयोवृद्ध मंडळीच्या समोर माझ्यासारख्या एका साध्या अल्प साधकाकडे आलेली सेवा आज तो सेवेला उपस्थित सर्वच ज्ञानवृद्ध तपवृद्ध वयोवृद्ध मंडळी यांच्या हृदयस्थ असणाऱ्या श्रीराम प्रभूंना प्रथमतः नमन करतो राम सियामय सब जगजानी करहु प्रणाम जोर जगपानी याने सर्वांना वंदन करतो आणि जशी ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज या अभंगावर काही बोलण्याची बुद्धी देतील त्याप्रमाणे संकल्पित वेळेमध्ये योग्य अशा प्रकारचं चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो सकाळपासून विचार चालला होता महाराज अभंग कोणता घ्यायचा कारण की आजची स्थिती ही द्विधा उपस्थिती आहे माझी का बरं उपस्थिती त्याचं कारण सांगतो द्विधा स्थिती आहे माझी आज हरिदिनी एकादशी
आणि त्यातल्या त्यात पंढरपुरामध्ये ज्या 4 वाऱ्या जास्त प्रामुख्यानं भरतात, पहिली वारी आषाढी वारी सगळीच करतात, दुसरी वारी कार्तिकी वारी, तिसरी वारी माहीची वारी आणि चौथी वारी ही आजची वारी. मग पहिल्यांदा मनात विचार आला होता की महाराज आज पंढरपूर प्रकरणाचा अभंग घ्यावा, असा विचार चालला होता. कालपर्यंत असाच विचार होता, पण कालच्या महाराजांनी डायरेक्ट स्थितीवर बुगली टाकली. मग आज मी वेगळं काय सांगू काय. पण तरीही बघा दोन्हीचं साधर्म्य आपल्याला कुठं साधता येईल याचा विचार आपण थोडक्यात चिंतनामध्ये करूया. ऐका, काल महाराजांनी तुकोबारायांच्या जीवनातली स्थिती सांगितली. आज मी तुकोबारायांची अवस्था तुमच्या समोर सांगणार आहे. बेटा ऐका, मानवी जीवाला आल्याच्या नंतर प्रत्येकाला असं कोणाला सगळ्यांना असं वाटत असतं महाराज माझी जीवनामध्ये काही ना काहीतरी ओळख निर्माण व्हावी. प्रत्येक जण रात्रंदिवस प्रयत्न करत असतो तो ओळख निर्माण करण्याकरता. मग श्रीमंत असो किंवा गरीब असो, पारमार्थिक असो किंवा व्यावहारिक सांसारिक असो, प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये आल्याच्या नंतर स्वतःची ओळख निर्माण करण्याकरता प्रयत्न करत असतो. जाऊ दे, याच्याही पुढचं बोलेल मी. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की महाराज मला कोणी ना कोणीतरी ओळखावं, असं वाटतं का नाही? प्रत्येकाला मानाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला ओळखीची अपेक्षा आहे. प्रत्येक जण अपेक्षा करतो की मला कोणीतरी ओळखावं, मला जिथे जावं तिथे मान मिळावा. अपमानाची अपेक्षा करणारा आतापर्यंत या भूतलावर जन्माला आलेला नाही, येणार नाही आणि होणार सुद्धा नाही, झालेला सुद्धा नाही. प्रत्येक जण माना करता अपेक्षा करतो, ओळखी करता अपेक्षा करतो. पण ऐका, माझा प्रश्न आहे, ओळख निर्माण करण्याकरता, ओळख होण्याकरता आपल्याकडे नेमकं आहे तरी काय? काय आहे आपलं स्वतःच, की जेणेकरून आपली स्वतःची ओळख या भूतलावर निर्माण होईल. असं आपल्या जवळ आहे तरी काय? काय आहे आपल्याकडं? आपल्याकडं काहीच नाही. स्वतःची ओळख निर्माण करण्याकरता पहिली गोष्ट लागते ती सामर्थ्य लागतं. सांगा मला, आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःच्या सामर्थ्यानं चालतो का परमात्म्याच्या सामर्थ्यानं चालतो? माझा प्रश्न आहे तुम्हाला. चाले हे शरीर
तुमचं स्वतःच सामर्थ्य आहे का तुमचं शरीर चालतंय हे नाही. म्हणून महाराज आपल्याकडे असं काहीच नाही की माणूस स्वतःची ओळख निर्माण करेल. काही आपल्याकडे भगवंतानं दिलंय म्हणून आपलं चाललंय, अन्यथा काहीच नाही. महाराज हे शरीर चालण्याकरता तो आतमध्ये बसलेला आहे. तैसा हृदयामध्ये असता सर्व सुखाचा का भामताची कामो. तो भगवान परमात्मा आतमध्ये बसून चालतोय म्हणून हे चालतंय. बरं ठीक आहे, तो आतमध्ये बसला असलेला तरीही असला तरी हे बाहेरचं ते पंचभूताचं साहित्य तेही आपलं नाही ना. देह हा पाचाचा बरोबर आहे का नाही. आणि शेखेच्या चेत्याला या 5 जणांकडून आपल्याला हा देह मिळालेला आहे. भगवान परमात्मा गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये हे मॉडेल कसं तयार झालं, हे मानव शरीर कसं तयार झालं हे सांगतात. भगवान म्हणतात भूमिरापो नरो वायू खम्मनो बुद्धिरेव च अहंकार इति प्रकृती स्वान अष्टधा. पंचमहाभूत प्रकृती, मन, बुद्धी आणि चित्त आणि अहंकार आणि त्याला जोडून माया अशी 24 तत्व घटक सांगितले सांख्यशास्त्रकारांनी. 24 घटकांपासून हा देह तयार झाला असं शास्त्राचं सांगणं आहे. पंचमहाभूतापासून हा देह आणलाय. आपलं काही शेवटी हे पंचमहाभूताला परत देणं आहे. परत त्याच्यानंतर पंचमहाभूतांचं सोडून द्या. जे आपल्याला हातपाय चालवून हे शरीर चालण्याकरता जी इंद्रिय दिली ती तरी इंद्रिय हात पाय चालवण्याकरता जे इंद्रिय भगवंताने दिलेली आहे ती भगवंताने दिलेली. जे चालवतो तोही परमात्माचे. जे दिलंय ते त्यानेच दिलंय. तरीही मनुष्य स्वतःच्या सामर्थ्याने ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अरे तुझं सामर्थ्यच नाही तर तू नेमकी ओळख निर्माण करणार तरी कशी करणार. ऐका, जरी आपलं स्वतःच सामर्थ्य जरी नसलं तरी हा जीव जेव्हा जीव दशेला प्राप्त होतो, माया विशिष्ट चैतन्याला सोडून हे अज्ञानाचं भातुकलं ज्या वेळेस ही भातुकली रचतो, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये या जीवाला जीवपणा का आला त्याचं वर्णन केले. ज्ञानोबराय म्हणतात अज्ञानाच्या निरा स्वप्न सुखाच्या धांदा भोगत होता प्रबोधा अनादि जो अज्ञानामुळं अज्ञानाच्या आवरणामुळं या जीवाला स्वतःचा विसर पडला
आणि तो जीवदशेला प्राप्त झाला. अज्ञान कशाचं? तर शास्त्रकार म्हणतात मी आणि माझं याचा अज्ञान आहे मनुष्याला. त्याच्यामुळं स्वतःच्या स्वरूपाची त्याला स्वरूपाची ओळख तो विसरला आणि देवापासून दूर झाला. असो मग तो जीवदशेला आल्याच्या नंतर तो जीव म्हणून जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला कोणत्या ना कोणत्या तरी संज्ञेने ओळखलं जातं. त्या ओळखीलाच माणसाची खरी ओळख असं म्हणतात. खरी ओळख त्याला म्हणतात. नाहीतर महाराज आपल्याला मुळात स्वतःचं नाव सुद्धा आपण ठेवून घेत नाही. आपल्याला नाव दुसरी ठेवतात. ज्ञानोबा काय म्हणतात? उपजल्या बालकासे नाम नयसे. पुढं काय बालकासे नाम नयसे ठेविल्या नावासी गोदेत जाय. जे दुसरी नावं ठेवतात म्हणजे आत्या असेल कोणी असेल ती जेव्हा नाव ठेवते आणि सगळे सांगतात बाळा तुझं नाव हे, त्यावेळेस त्याला कळतं माझं नाव हे म्हणून. मग हा बरं ठीक आहे महेश तो महेश. ऐका मामा ऐका, माझं नाव महेश आहे आणि महेश नेमका कैलास पर्वतावर बसलेला असतो. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. ऐका अजून तरी खोऱ्यात कुठला रावण जन्माला आला नाही की कैलासाला हलवाव काय. ऐका एवढं तरी आहे. चला असं बुवा पक्का आहे. लक्षात ठेवा. ऐका काय सांगतो तुम्ही? हिरविल्या नावाची ओ ते प्रत्येकाला घरात ते कुटुंबातील व्यक्ती नाव ठेवते तेव्हा त्याची ओळख निर्माण होत असते. पण ऐका प्रत्येक प्रयत्न करतो ओळख निर्माण करण्याकरता. मग ओळख कशी निर्माण होत असते? कशी ओळख निर्माण होत असते? ओळख निर्माण करण्याकरता त्या मनुष्याकडे तीन गोष्टींची आवश्यकता असते. तीन गोष्टींची आवश्यकता असते. तर कोणत्या कोणत्या सांगून जातो. तत्पूर्वी ऐका. काही माणसांना कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून ओळख निर्माण होत असते. त्या ओळखीमध्ये चार प्रकार केले. पहिला प्रकार आहे तो म्हणजे उत्तम प्रकारची ओळख. दुसरा प्रकार मध्यम प्रकारची ओळख. तिसरा प्रकार थर्ड क्लास ओळख आणि चौथा प्रकार क्लास नसलेली ओळख. विठाला त्याची उदाहरण सांगतो मग तुम्हाला सुभाषित सांगतो. सुभाषित असं म्हणतात ऐका. उत्तमो आत्मनोख्यात पितृख्यात च मध्यमाम. उत्तमो आत्मनोख्यात पितृख्यात च मध्यमाम. अधमो शशुराख्यात भार्याख्यात धमाधमा. ऐका कसं उदाहरण दिलं शास्त्रकारांनी. ऐका शास्त्रकार म्हणतात सगळ्यात चांगली ओळख कुणाची हो? प्रथम क्रमांकाचा व्यक्ती की ज्याची समाजामध्ये चांगली ओळख आहे. कोण? जो स्वतःच्या जीवावर स्वतःची ओळख निर्माण करत असतो त्याला उत्तम प्रकारचा मनुष्य म्हटलेलं आहे. उत्तमो आत्मनोख्याता. ख्याता याचे नाम ओळख. ओळख स्वतःची ओळख जो स्वतःच्या कर्तृत्वानं निर्माण करतो समाजामध्ये त्याला उत्तम प्रकारचा मनुष्य म्हटलेला आहे. दुसरी ओळख कशी?
एखादा जर व्यक्ती आपल्या समोरून जर चालत असला स्वतःचा आपण अनेक समाजामध्ये त्या पाहिला आपण तो एखाद्या व्यक्ती चालतोय आणि शेजारच्या व्यक्तीने विचारलं तुम्ही त्यांना ओळखता का? अहो तुम्ही त्यांना ओळखत नाही. अहो ते आपल्या भागातले कलेक्टर आहेत. हे कलेक्टर पदवी त्याने स्वतःच्या जीवावर निर्माण केलेली आहे, स्वतःच्या जीवावर मिळवलेली पदवी आहे, म्हणून तो उत्तम प्रकारचा व्यक्ती आहे. दुसरा प्रकार शास्त्रकारांनी सांगितला पितृख्याताच मध्यमान, ज्याची ओळख आपल्या वडिलांच्या नावानं असते ना तो मध्यम प्रकारचा व्यक्ती आहे. अहो तुम्ही यांना ओळखलं का? ओळखतो ना. अहो हा गावच्या सरपंचाचा मुलगा वडिलांच्या ओळखीमुळं वडिलांच्या कर्तृत्वामुळे मुलांना ओळख, त्याला मध्यम प्रकारचा व्यक्ती म्हणतात. तिसरा प्रकार सांगितला शशुरो अधमाख्याता, ज्याची ओळख सासऱ्याच्या नावानं असते तो थर्ड क्लासचा मनुष्य. काय बोललो मी? ज्याची ओळख सासऱ्याच्या नावाने असते, जो सासऱ्याच्या जीवावर उड्या मारतो त्याला थर्ड क्लासचा व्यक्ती म्हणतात. आणि चौथी ओळख ज्याला क्लासच नाही काय भार्या ख्याता धमा. तुम्ही यांना ओळखता का? ओळखतो म्हणजे ओळखतो ना, खालच्या आईच्या गांधीचा नवरा. अरे काय या गावातला सोडून बर का, त्या गावातला सोडून बर ठीक, वाडीतला सोडून बस त्यांना ओळखत नाही. ज्याची ओळख स्वतःच्या पत्नीच्या नावाने असते ना महाराज त्याला क्लासच नसतो. हे मी म्हणत नाही हो, शास्त्रकार सांगतात. माझ्या म्हणण्यावर काय आहे शास्त्रामध्ये पहा, मग तुम्हाला कळेल. मी तुमच्या समोर पहिल्यांदा श्लोक ठेवला मग त्याचं विश्लेषण केलं. ऐका, अशी बरेच जण ओळख निर्माण करतात. मी सांगून गेलो ओळख निर्माण करण्याकरता व्यक्तीकडे 3 गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट, मनुष्य ओळखला जातो तो त्याच्या गुणानं ओळखला जातो. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्याकडे गुण आहे तोपर्यंत समाज आपल्याला जवळ करतो. एकदा का आपल्याकडचे गुण संपले की समाज महाराज हुंगून पण विचारत. सत्य घडलेली घटना सांगतो. सचिन महाराजांना माहिती असते आणि मी एकाच वेळेमध्ये आनंद दिला होतो. महाराज या महाराष्ट्रामध्ये ज्यांना वेदांत वाचस्पती ही पदवी होती, ज्यांचं कीर्तन ऐकण्याकरता पंढरपुरामध्ये जर त्यांचं कीर्तन असेल तर त्यांच्या कीर्तनाची वेळ जर 7 ते 9 असेल तर मला त्यांचं कीर्तन ऐकण्याकरता लोक 5 वाजल्यापासून मंडपामध्ये गर्दी करायची. किती? 5 वाजल्यापासून. इथं आम्हाला ओरडायला लागतं, लवकर या महाराज आले, लवकर या महाराज आले, तरी येत नाही. विठोबा रुक्माईच्या नंतर लोकांची गर्दी होती. ऐका, 5 वाजल्यापासून त्यांचे कीर्तन ऐकण्याकरता गर्दी असायची. असे असणारे वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार आमच्या संस्थेचं भूषण, की ज्यांची वाणी अशी होती महाराज की त्यांनी आमच्या संस्थेला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस, आता जगन्नाथ अण्णांचं अण्णा होतं पवार काय, आणि त्यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलवले होते शरदचंद्रजी पवार साहेब. त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. वारकरी शिक्षण संस्थेच्या 50 वर्ष जेव्हा पूर्ण झाली तेव्हा, आता 107 वर्ष पूर्ण झाली आमच्या संस्थेला काय, त्यावेळेस बोलवलं. तेव्हा बोलण्याकरता जेव्हा अण्णांना उभं केलं तेव्हा महाराष्ट्रातल्या कोणत्या गावातले कोणते पवार कोणत्या स्थितीला आहेत असं त्यांनी सगळी यादीच सांगितली. त्या बोलण्यावर, त्यांच्या वाणीवर खुश होऊन, प्रसन्न होऊन त्यावेळेस संस्थेला आमच्या पवार साहेबांनी त्यावेळेस 50 वर्षापूर्वी काय महाराज त्यावेळेस कमीत कमी महाराज 1.5 ते 3 लाखापर्यंत मदत केली होती.
त्यांच्या फक्त वाणीच्या तुकडा. पण ऐका ऐका, अण्णांना एक खोड होती अशी, अन्न कोटी करायची, काव्य तीर्थ असं म्हणतात त्यांना. आता जी खोड अशी होती की ते माईकच्या लय जवळ बोलायचे. आणि शेवटी 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 महाराज अण्णांचा आवाज गेला. ऐका, हे रकी माईके उभच नाही, ते उभच नाही. ऐका, अण्णांचा आवाज गेला. ज्या अण्णांचं कीर्तन ऐकण्याकरता माणसं 2-2 तास गर्दी करायची अगोदर, शेवटच्या काळामध्ये अण्णांना नेण्याकरता सुद्धा माणसं आली नाही. ही घडलेली घटना सांगतोय महाराज, आळंदीमध्ये, आळंदीतली घडलेली घटना. जोपर्यंत तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा गुण आहे, तोपर्यंत समाज तुम्हाला जवळ करणार. एकदा का तुमचे गुण संपलेले संपले. आता महाराज ही मुलं वाजवतात येतात, स्वराज, सचिन महाराज, अनिल महाराज, नाना आहेत, हे वाजवतात येत काय, अजून थोडे मोठे होऊ दे काय, स्वराला अजून नाही वेळ मला मोठं व्हायला काय. हे जेव्हा म्हातारे होतील ना काय, आणि नवीन पोरं होतील का, तेव्हा लोक म्हणतील हो बाबा बस झाला आता तुमचं, का आता पोरांना वाजवते. जे लोक पहिल्यांदा यांना वाजवण्याकरता आवर्जून फोन करायची, ती लोक पुढे करतीलच, अजिबात नाही. जोपर्यंत तुमचा आवाज आहे बुवा, बरं का विश्वास महाराज, जोपर्यंत तुमचा आवाज आहे तोपर्यंत महाराज समाज तुम्हाला जवळ करणार. एखादा का तुमचा आवाज तुमच्यापासून निघून गेला, तुम्हाला समाज शेजारून गेला तरी ओळख देणार काय. बघा महाराज, म्हणून महाराज आपल्या भागातलं भूषण हरिभक्त परायण, खरंच साधू वर्ग ज्यांना म्हणावं असं एक कोण गेलं ते महाराज कोंढावळ्याचे साधू बाबा काय. त्यांचं वाक्य नेहमी मला आठवतं. नेहमी मी भुगावमध्ये लहानपणी असताना त्यांचं एक वाक्य ऐकलं होतं. आमच्या केळवाडीचे मंडळी भुगावकरांचं लईच मला चालवलं होतं, सारखी तिथं असायची काय. गणेश महाराज शेडग्यामुळं काय वावणार दादा काय तिथं असायची. आणि भुगावच्या सगळेच महाराज त्यांना अनुग्रह साधूबाबांचाच आहे भुगावकर मंडळींना. त्या साधूबाबांचं कीर्तनामध्ये वाक्य ऐकलं होतं, बुवा समाज असा आहे, समाज असा आहे. कसा आहे तर असा आहे. ऐका, काय महेश महाराज गातात, काय महेश महाराज कीर्तन करतात, काय महेश महाराजांची वाणी, काय महेश महाराज असे, काय महेश महाराज तसे, असं म्हणून 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 पर ढगात नेतील. आणि ढगात नेल्याच्या नंतर फक्त एक टिचकी मारतील, खाली महेश महाराजचा हाड सुद्धा सापडणार. वस्तुस्थिती, वस्तुस्थिती. आणि म्हणून ऐका, ज्याला ज्याला परमार्थ खरा करायचा आहे ना बुवा, आपला परमार्थ खोटा चाललाय, देवपूर्वी जस मानू नये. आपला परमार्थ खोटाच, माझ्या सकट म्हणतोय मी, माझ्या सकट. पण ज्याला खरा परमार्थ करायचा आहे ना, त्यांनी एक करायचं. काय काय करायचं, त्याच्या नियोजन भक्ती तुमच्या डिसाईड करा. मी त्यावर फिरून घेतो. एक आणि एक म्हणायचं असं करू नका बाबा. संघटित व्हा, संघटित व्हा.
ऐका मी काय सांगतो, ज्याला भक्ती करायची त्याला समाजामध्ये राहू देऊ, समाजाचा त्याग करावा. समाजाचा त्याग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माणसाचा परमार्थ सफल होत नाही, सफल होत नाही. लक्षात ठेव. ऐका, म्हणून पहिला ओळख निर्माण करण्याकरता पहिला घटक आहे त्याला म्हणायचं गुण. मनुष्याच्या गुणामुळे माणसाची ओळख निर्माण होते. एक दुसरं का, दुसरी गोष्ट कशामुळे निर्माण होते ओळख, तर त्याच्या स्वभावामुळे माणसाची ओळख निर्माण होत असते. स्वभावामुळे. साधं डोक्यावरून न जाणार कीर्तन करतोय, साधं करतो. ऐका, दुसरी ओळख निर्माण होते माणसाची ती त्याच्या स्वभावामुळे ओळख होत असते. कशी? एखाद्या माणसाची ओळख कशी निर्माण होते, त्याच्या स्वभावावर. कसं? एखाद्या व्यक्तीला बघा कान फाटण्यावरच पडतं, काय हा रागीतच आहे, हा भोळा आहे, काय हे त्याचा स्वभाव आहे. आणि त्या स्वभावामुळे त्याची ओळख निर्माण होत असते. पहिली गोष्ट त्याच्या गुणामुळं, दुसरी गोष्ट त्याच्या स्वभावामुळं, आणि तिसरी गोष्ट त्याच्या कलेमुळं त्याला ओळख निर्माण होत असते. स्वभाव आणि त्याच्या जवळ असलेली कला ही मनुष्याला ओळख निर्माण करण्याकरता सहाय्य करत असते. काही माणसं कलेमुळे ओळखली जातात, काही माणसं गुणांमुळे ओळखली जातात, काही माणसं स्वभावामुळे ओळखली जातात. पण ऐका, व्यवहारातले नियम वेगळे आणि संसारातले नियम वेगळे. जो व्यवहार संसारामध्ये चालतो तो परमार्थामध्ये चालत नाही, आणि जो नियम परमार्थात चालतो तो संसारात लागेलच असं होत नसते. ऐका, परमार्थात ओळख, संसारात ओळख निर्माण करण्याकरता या तीन गोष्टींची आवश्यकता असते, ज्या पहिल्या सांगितल्या त्या. कोणत्या कोणत्या? गुण, स्वभाव आणि कला. या तीन गोष्टी संसारात ओळख निर्माण करण्याकरता लागतात. पण परमार्थामध्ये जर ओळख निर्माण करायची असेल तर या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे जरी नसल्या तरी त्याचा काही फरक पडत नाही, अजिबात नाही. का? परमार्थामध्ये तुमच्या गुणाला किंमत नाही, तुमच्या गुणाला किंमत नाही. तुम्ही किती गुणवान आहात, तुम्ही किती रूपवान आहात, तुम्ही किती धनवान आहात, किती पुण्यवान आहात, किती पापी आहात, हे परमार्थामध्ये ती व्याख्याच बसत नाही. हे पाहिलं जात नाही. परमार्थामध्ये गुण पाहिले जात नाही. परमार्थामध्ये तुमचा स्वभाव पाहिला जात नाही. तुमचा स्वभाव, तुम्ही रागीट आहात, तुम्ही मावळ आहात, तुम्ही लोभी आहात, ते तुमच्या आत्म्याला पण धर्म लागू नाही पडत, ते तुमच्या शरीराला लागून धर्म लागू पडतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्यांगा. हे परमार्थातली स्थिती, हे परमार्थात बसत नाही. कलेला महत्व नाही परमार्थामध्ये. तुम्ही किती गाता चांगल्या पट्टीत, वरच्या पट्टीत गा ना तर खालच्या पट्टीत, आम्हाला काही घेणं देणं नाही. परमात्मा हे पाहत नाही. तुम्हाला किती लागणारी येते, अजिबात नाही. तुमचे किती बोल पाहतेत, तुम्ही दुसऱ्याला किती खाली पाडताय, अजिबात नाही पाहत, अजिबात नाही. परमार्थामध्ये हे
लागतच नाही बुवा. मग परमार्थामध्ये ओळख निर्माण होते ती कशामुळं परमार्थामध्ये ओळख निर्माण होते ती अवस्थेमुळे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ऐका, संसारामध्ये व्यवस्था पाहिली जाते, परमार्थामध्ये अवस्था पाहिली जाते. संसारिक माणसाचं मनोबल हे व्यवस्थेवर अवलंबून असतं. घरामध्ये मन केव्हा प्रसन्न होतं, ज्या वेळेस घरातली व्यवस्था चांगली असेल तेव्हा. पहा तुम्ही, एखाद्याच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर आपलं मन किती प्रसन्न होत असतं, आणि दुसऱ्या कुणाच्या घरात गेल्याच्या नंतर बाकीच्या ठिकाणी असं वाटतं कुणाच्या घरी गेल्याच्या नंतर इथं आलो नसतो तर बरं झालं असतं. असं बऱ्याच वेळेला घडतं. का? तर घरातली व्यवस्था कशी ही पाहिली जाते संसारामध्ये. कोणाच्याही घरी गेल्याच्या नंतर संसारामध्ये व्यवस्थेला महत्व दिलं जातं. पहा तुम्ही पहा, कीर्तनामध्ये पहिल्यांदा आम्ही विचारतो, भाऊ माझी शिष्टी चांगली का, पाकवादी चांगली आहेत का, काय पाकवाद चांगली आहेत का तिथे पहिल्यांदा शाही तर गेली नाही ना काय, ते पहिल्यांदा आम्ही तिथं विचारतो. का? या सगळ्याला व्यवस्था म्हणतात, व्यवस्था म्हणतात. आणि एक सांगू का, परमार्थ व्यवस्थेचा नाही गड्या, परमार्थ व्यवस्थेचा नाही. आणि व्यवस्थेचा परमार्थ नसतो हे कळण्याकरता, व्यवस्थेचा परमार्थ नसतो हे कळण्याकरता व तुम्हाला वारीला यावं लागते. लक्षात ठेवा, वारीला यावं लागतं. इथं बसून कळत नसतं. भर पावसामध्ये महाराज पकवाद वाजवणारी पोरं यायची, भर पावसात तळावर भर पावसात वाजवणारे कीर्तन. फक्त वाजवणाऱ्यावर छत्री नाही, पकवादाच्या शाईवर छत्री दिली जाते. काय बरोबर आहे का चूक आहे? शाईवर छत्री धरली जाते. काय कीर्तनकार पण भर पावसात कीर्तन करतो, आणि ते काय 15 मिनिटं नाही. आमच्याकडे लाईट गेली तर कीर्तनकाराला बोलू का नको का, जय विठ्ठल करू असं होतं. असं मला पाहिलेलं आहे मी डोळ्याने. माईकचा आवाज बंद केला तर ते माईक चालू होईपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल, माझं कीर्तन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. का? आपण सगळ्यात जास्त महत्व देतो व्यवस्थेला महत्व देतो. लक्षात ठेवा, परमार्थ व्यवस्थेचं नाही गड्या, परमार्थ अवस्थेचा आहे. परमार्थामध्ये अवस्थेला महत्व दिलं जातं. मग तो वयाने लहान असो किती मोठा असो, वय पाहिला जात नाही परमार्थामध्ये. तो काळा आहे का गोरा आहे का, स्त्री आहे का पुरुष आहे, तो कोणत्या जातीचा आहे का कोणत्या पातीचा आहे, हे सगळं व्यवहारात पाहिलं जातं, परमार्थामध्ये नाही. जर मला जातीपातीचा व्यवहार परमार्थामध्ये केला असता तर मला सांगा विदुराची जात कोणती होती? कोणती जात होती विदुराची? दासी पुत्र होता तो. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी. कोणती जात होती विदुराची? दासीचा पुत्र होता विदुर. तरी सुद्धा दुर्योधन की मेवा त्यागी साग विदुरगर खायो उद्धवजी चल विदुरा घर जायो. बड़े बड़े मंदिर कौन काम के भाव भक्ति नहीं पायो. काय पाहिलं देवानं जात पाहिली. विदुर दासी पुत्र होता तरी त्याच्या घरी कन्या खायला गेला. बरं कुळ पाहिलं का? जर कुळाचा विचार केला तर भक्त प्रल्हाद कोणत्या कुळात जन्माला आला होता? राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला व्यक्ती सुद्धा प्रल्हाद
तरी त्याला देवानं जवळ केलं का नाही? बरं का जवळ केलं? नाम प्रल्हाद भगवान परमात्म्यानं प्रल्हादाचं कुळ पाहिलं नाही. राक्षस कुळामध्ये जन्मलेला भक्त प्रल्हाद तरी कुळ न पाहता त्या प्रल्हादाला उचलून मांडीवर घेतला. कुळ पाहिलं नाही, जात पाहिली नाही, कला पाहिली नाही, तुमचं रूप पाहिलं नाही. मला सांगा, जर रूप पाहिलं असतं तर काय त्या कुबजा दासीकडे रूप होत हो. तुकोबारायांनी ज्याचं वर्णन केलं, तुका म्हणे कुबजा दासी रूप राशी हीन कळा. अरे सगळ्यात हीन असलेलं रूप तिचं, पण तिला सुद्धा देवानं जवळ केलं. का तर ती व्यवस्थेला नाही,
भगवान परमात्म्याने त्यांची व्यवस्था नाही पाहिली बुवा, परमात्म्याने त्यांची पाहिली अवस्था. म्हणून लक्षात ठेवा, परमार्थामध्ये वय वाढलं म्हणजे त्याला किंमत आहे. व्यवहारामध्ये महाराज मान सन्मान द्यावाच वेळ झाले व्यक्तींना, पण परमार्थामध्ये पाया पडेजन 5 वर्षाच्या मुलाचा सुद्धा वाळवंटामध्ये नाही का परमार्थामध्ये पाया पाडलं जातं. याचं कारण एकच, व्यवस्था नाही, अवस्था. परमार्थात अवस्थेला अरे जर वयाला परमार्थामध्ये महत्व दिलं असतं तर 5 वर्षाच्या मुक्ताईला सोडून, आई साहेबांना सोडून 1400 वर्षाच्या चांगदेवाला महत्व दिलं असतं. पण चांगदेवाला महत्व न देता तो चांगदेव सुद्धा म्हणतोय 1400 वर्ष जगलो पण फुकट जगलो, पण ज्या वेळेस मुक्ताबाईंना शरण गेलो चांगदेव म्हणे आजी जन्मा चांगदेव म्हणतात 1400 वर्ष जगलो पण फुकट जगलो. पण आज जेव्हा 5 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताई आई साहेबांना जेव्हा शरण गेलो त्यावेळेस माझा खरा जन्म झाला. का सांगतो, नुसतं वयाला नाही तर वयाच्या अवस्थेला महत्व दिलंय. वयाची काय तुला ज्ञानोबा म्हणतात तैसे तसेचे वागणं पाहता वयसीच्या गावान येता बालपणीच सर्वज्ञता वरी तया ते याला म्हणायचं परमार्थातली अवस्था. विडाला म्हणून व्यवस्थेला किंमत कमी देत जा. स्वतःची अवस्था कशी निर्माण होईल परमार्थिक व्यक्तीने याच्या करता प्रयत्न नाही तर सत्य हजारो वर्ष चालतील, भजन हजारो वर्ष चालतील, वारी हजारो वर्ष करतोय पण आपली व्यवस्था नाही तर अवस्था बदललीच नाही तर त्याला कवडीची किंमत नाही. लक्षात ठेवा, अवस्थेला महत्व द्या. आणि परमार्थामध्ये आल्याच्या नंतर स्वतःची अवस्था कशी निर्माण करायची, कशी ओळख निर्माण करायची हे पाहण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा पुरुषांचा आदर्श घ्यावा लागतो. मार्गदावणी गेली आधी दयानिधी संतती तेनेची बनते चालू जाता न पडे कोणता कोठे काही असं ऐकल्याच्या नंतर काही साधक मंडळी तुकोबरायांच्या जवळ आली आणि तुकोबरायांना म्हणणारे तुकोबराय अहो खूप दिवस झाला तुमचा लौकिक आम्ही ऐकलेला आहे, तुम्ही खूप मोठे महान संत आहे असं आम्ही ऐकलंय. पण महाराज हे सगळं लोक सांगतात पण तुम्ही स्वतःची ओळख जेव्हा सांगाल तेव्हा तुम्ही काय सांगाल असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तुकोबराय म्हणतात तुम्हाला माझी ओळख पाहिजे. ऐकावी कसं आहे अभंगाच्या पहिल्या
स्वतःची ओळख स्वतः करून द्या बरं. स्वतः करा, सांगा तुम्ही कसे आहात. तुकोबराय म्हणतात, तुम्ही कसा आहे? असा आहे. बोल आबोलने मरोनिया चिने असोने नसने चनी आम्हा. ऐका, मी बोलल्यासारखं वाटतो पण बोलत नाही. जे बोलत नाही तेच बोलतो. काही काय म्हणलं शब्द कळल्यासारखे नाहीत महाराज तुकोबरायचे, म्हणून तर ते तुकोबराय. तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी जे बोलतो ते बोलतच नाही. जे बोलतो ते अबोलण्यासारखं असत. कसं काय असत करू त्याचा विचार 5 मिनिटांनी. बोल आबोलणे, मी मेलोय तरीही जिवंत आहे, आणि जिवंत जरी असलो तरी मेलेलो आहे. असोनी नसणे जने आम्हा. बोल आबोलणे मरून या जिने. आसून नसल्यासारखं आहे आणि नसल्यासारखं आहे सुद्धा हसू नये, अशी तुकोबरायांची अवस्था आहे. कशी काय करायची अशी अवस्था आहे? कशी काय करायची सांगतो, 5 मिनिटात सांगतो. भजन करा विडाळ. बोलणं ऐकाय का बारीक ऐका, बारीक ऐका. मनुष्य जे बोलतो, जे काही करतो त्याला कर्म सिद्धांतानुसार कर्म मार्ग असं म्हणतात. गीतेनं श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचे 3 प्रकार केले. मनुष्य कर्म करत असताना 3 प्रकारानं कर्म करत असतो. पहिला प्रकार जो स्वतःच्या जीवावर स्वतःच्या कर्तृत्वाचा अहंभाव ठेवून मनुष्य पहिलं कर्म करत असतो. हे जे काही केलंय ते मी केलंय असं जेव्हा म्हणतो व्यक्ती,
तेव्हा तिथे अहम भाव निर्माण होतो. याला म्हणायचा कर्माचा पहिला प्रकार अहम कर्म. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. वर्ण पाणी प्यायचं पिऊ द्या, मी असाच उपाशी मरतो. चला, अरे उपास आहे दादा. चला ऐका ऐका, चांगलंय चांगलंय. चला, तसं मी पण कीर्तनात पाणी पित असतो म्हणा. पण आज तिथे बहुमान बसल्या तिथं जाऊन पुढं म्हणायच्या वाहन फटकरी कीर्तनात पाणी पितोय गाडीवरून. काय काय असतो. ऐका ऐका ऐका. पहिला प्रकार आहे अहम कर्म. जे कर्म करत असताना मनुष्य मी केलंय असं म्हणून जे कर्म करतो त्याला अहम कर्म असं म्हणतात. की त्याचा पहिला प्रकार सांगितला. दुसरा प्रकार कोणाच्या ना कोणाच्या तरी प्रसादामुळे होणार कर्म. श्रीमद भगवद्गीता अर्जुनानं ऐकली. ऐका, बारीक ऐका, बारीक ऐका. भगवान परमात्म्यानं संपूर्ण भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. अगदी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सवात सोडला. तो विषय सोडायचा, पहिला भाग सोडला. काय शिष्यस्ते हम शालिमान त्वं प्रपन्नः, इथून चालू श्लोक होतो. तिथून श्री भगवान वाचा हा श्लोक चालू होतो. तिथून गीतेचा प्रारंभ. भगवान परमात्मा गीता सांगायला सुरुवात करतात आणि 18व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला प्रश्न विचारलाय. अर्जुना, तुला हे मी संपूर्ण ज्ञान सांगितलं, विज्ञानासहित सांगितलं. ज्ञान विज्ञान सहितम काय मोक्षसे शुभान. हे मी ज्ञान आणि विज्ञान स्वरूप, ज्ञान नाम परमार्थ आणि विज्ञान नाम प्रपंच, या दोन्हीची बेरीज मी तुला गीतेमध्ये सांगितली. ऐक अर्जुना, मी जे सांगितलंय त्या सांगण्याचा तुझ्यावर काही प्रभाव पडलाय का? तुझ्यात काही बदल झालाय का? काहीतरी बदल व्हावा लागतो. मला नुसतं ऐकायचं नसतं, एक तरी ओवी असं सांगितलेलं आहे. बदल घडला पाहिजे मनुष्यामध्ये. तसं तू ऐकलंस का अर्जुना? तुझ्यात काही बदल झालाय का? अर्जुन म्हणतो, देवा माझ्यात बदल झाला ना. झाला बदल. ऐक, माझी पहिली अवस्था मला माहिती होती. अरे ज्या वेळेस मी तुला सांगितलं सेनयोर भयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम, तेव्हा दोन्ही सैन्याच्या मधोमध नेऊन समोर करून ठेव, उभा कर. आणि जेव्हा दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ आणला त्यावेळेस अर्जुनानं पाहिलं समोरची पार्टी, गौरवाचा पक्ष. श्वशूर, मातूर, आजी, आजोबा, पंजोबा, गुरु, सक्का भाऊ, चुलत भाऊ, सगळे आपलेच नातेवाईक जेव्हा अर्जुनानं पाहिले तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. आणि मोह निर्माण झाल्याच्या नंतर अर्जुनाचं वाक्य वेदोदच्च शरीरे रोमहर्षश्च जायते. तेव्हा माझं अंग कापू लागलेलं आहे, अंग कापायला लागले. मी आता युद्ध करणार नाही. ही अर्जुनाची पहिली मोहयुक्त अंतःकरणाची स्थिती. पण संपूर्ण भगवद्गीता ऐकल्याच्या नंतर अर्जुनात काय बदल झाला? अर्जुन म्हणतोय, अर्जुन उवाच नष्टो मोहो स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मीच्छुत. देवा माझा मोह नष्ट झाला, पण ऐक, तो मी स्वतः नाही केला. मग तत्प्रसादान मीच्छुत, तुझ्या कृपेच्या आशीर्वादामुळे तो मोह संपला. स्वतःवर कर्तृत्व नाही घेतलं, तुझ्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला. याला म्हणायचं प्रसादिक कर्म. आणि तिसरं कर्म त्याला म्हणतात त्याग कर्म. तिसरा अध्यायच, पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आहे, दुसरा अध्याय सांख्य योग आहे, आणि तिसरा अध्याय कर्म संन्यास योग आहे. नुसता कर्मयोग नाही गडिया, कर्म संन्यास योग आहे.
कर्म करायचं, पण त्या कर्माचा अहंभाव आपल्याकडे न ठेवता ते सगळं 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 परमात्म्याला समर्पित वृत्तीनं केलं की तुम्ही जरी बोलले तरी ते न बोलण्यासारखं होतं. तुम्ही जे काही कार्य करसाल ते तुमच्यावर लागत नाही, हे सगळं हे परमात्म्यावर हे करत. जसं देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे याला जोडून या प्रमाणाला जोडून गोविंदाची घ्यायची. मी आणि माझे आईचे पण विसरलेल्याचे अंतःकरण पार्थातो संन्यासी जाण निरंतर, या संन्यासाला म्हणायचं बोल आबोलाने मरोनियाचे जे काही कर्म करतोय सकाळी कर्मे केली ब्रह्मार्पण. जे काही कर्म करतो यत् करोसि यदश्नावसि यच्च होसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदार्पणम. ही जी काही कर्म परमात्म्याला समर्पित केली की तुमच्या जवळ कर्माचा लेश राहत नाही, आणि मग त्या कर्माच्या लेशामुळं वेगळी अवस्था निर्माण होते. ती कशी? तर ती अशी बोल आबोलने मरोनियाचिने आसोनी नसणे जगी आम्हा. पण हे झालं कशामुळे? कोपराय भोगी त्याग झाला, संगीच असंग संगही घडला, आणि त्या संघाचा असंग केला, भोगाचा त्याग केला. महाराज जे काही भोग आहे लाथारीला संसार मार, या संसाराला लात मारली आणि परमात्म्याला जवळ केल्यामुळं भोगी त्याग झाला, संगीच असंग तोडी लाग आणि मागवली. आता मनुष्याच्या मागे लाग कोणता आणि मनुष्याच्या मागे माग कोणता? तर लाग आहे जन्माचा आणि माग आहे मरणाचा. तुकोबराय म्हणतात या दोन्हीच्या पलीकडे मी निरंजनी आम्ही निराकार निरंतर निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आणि याला जोडून तुकोबारायचं प्रमाण तत्ममसी विद्या ब्रह्मानंदे सांग जे झाला अंगे तुका. आणि तस तोडीले लाग माग दोन्ही. आता जन्माला आलो तरी गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असताना मग तुझे म्हणून तुका म्हणे गर्भवासी. गर्भाचंही दुःख आम्हाला नाही आणि मरणाचंही दुःख का नाही? याच कारण मरणा हाती सुतले काया विचारे या निश्चये. मरणाचंही दुःख नाही म्हणून आसवणी नसणे भोगी त्याग झाला, संगीचा असंग तोडीले लाग मागवणी. आणि याच्यावर जर तुम्हाला माझी ओळख ही कळली नसेल तर मग एक काम करा, त्या पांडुरंगालाच माझी ओळख विचारा ना. अभंगाचं शेवटचं चरण Ah
तुम्हाला विचारायचे असेल, मी माझी ओळख तुम्हाला सांगितली, तरी मी कसं आहे अजून विचारायचं असेल, तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे नो हे दिसतो मी तैसा, अरे मी दिसतोय ना तसा नाही गड्या. देश वेशनो हे माझा सहज फिरत आलो. आम्हाला देशही नाही, आम्हाला विषय नाही, मग मी कसा आहे, कसा आहे, कसा आहे, पूर्ण सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहर्तवे किंवा शिवानंद रूपम शिवोहम शिवोहम. शिवरूप आहे, मी साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. काय ही माझी स्वतःची ओळख मी माझ्या कर्तृत्वानं, मी माझ्या साधनेनं निर्माण केली. कोणती साधना तुकोबारायांनी केली? ही साधना म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण. विठोबा नाही म्हणणार मध्ये शेवट घेऊ. चला विठाला विठाला म्हणतात. बाबा मी दिसतो तसा नाही, मी अहम ब्रह्मास्मी या पदाला प्राप्त झालेलो आहे. आणि हे पद मला फक्त आणि फक्त नामाच्या रूपामध्ये मिळालं. मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष होतांचे या नाम साधनेमुळं मला हे सर्वस्व प्राप्त झालं. ऐका, 2 मिनिटं घेतो तुमचे. माणसानं या जगामध्ये राहून सुद्धा न राहिल्यासारखं कसं करायचं याच्याकरता एक सुंदर उदाहरण पंचदशकामध्ये एका अरण्यामध्ये एक ब्राह्मण राहत होता. ऐका ऐका बारीक ऐका. एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण सगळं कर्म करत असताना, सगळी कर्म करत असताना ब्रह्मार्पित वृत्तीनं करायचं. पण काय झालं, एक दिवस चुकून त्याच्या अंतःकरणामध्ये अहंभाव निर्माण झाला. आणि ज्या वेळेस अहंभाव निर्माण झाला रे झाला, त्याच दिवसापासून त्याचं ब्रह्मतेज जे होतं वळून खाली पडलं. ऐका, त्यानं सगळ्या ऋषीवरांना विचारलं, आतापर्यंत माझ्याजवळ ब्रह्मतेज होतं, पण का माझं ब्रह्मतेज गेलं? तेव्हा सर्व ऋषींनी सांगितलं, हे बघ, आतापर्यंत केलेली कर्म परमात्म्याला जाऊन पोचत होती, पण आता मात्र मिळत नाहीत. याचं कारण
तू स्वतः करतो अशी जाणीव तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. दुसरं उदाहरण देण्याकरता आपल्या पंढरपुरामध्ये आजची वारी जी आहे ना ती दोघांमुळे घडलेली आहे. एक पहिली वारी घडली या मितीला, या आजच्या दिवशी भगवान परमात्मा द्वारकेचे केले आले याची छाया. द्वारकेचा पांडुरंग परमात्मा आजच्या एकादशीला पंढरपुरामध्ये आलेला. कोणत्या? आजच्या एकादशीला. पुंडलिका भेटी ब्रह्म आले का? ते कोणत्या एकादशीला? आजच्या एकादशीला. माही एकादशीच्या दिवशी भगवान परमात्म्याचा विवाह झाला. पंचमीचा सोहळा आणि माही पौर्णिमा याला विवाह झाला. चैत्र महिन्यामध्ये का महावारी केली जाते? चैत्र महिन्यामध्ये महावारी का केली जाते याचं कारण त्या दिवशी परमात्मा आनागुंदीवरून पुन्हा पंढरपुरामध्ये आला. कार्तिकी वारीला आला. आणि आषाढी एकादशी का? आषाढी एकादशी साधू संतांचा उत्सव सोहळा व्हावा म्हणून आषाढी एकादशीचा नियम आपल्या पंढरपुरामध्ये आला. तसा आजची एकादशी करून हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण आजच्या एकादशीला महत्व आहे का? आजच्या कीर्तनापुरतं एवढं सांगतो आणि सेवा थांबवतो. ऐका, या पंढरपूर क्षेत्रामध्ये अनेको संत होऊन गेले. त्यापैकी एक स्त्री संत होऊन गेल्या. त्यांचं नाव आहे कर्माबाई. काय या कर्माबाईंचा आख्यान आहे, काय चरित्र आहे सांगून सेवा थांबवतो. या कर्माबाई कोणतंही कार्य करत असताना ब्रह्मार्पण वृत्तीनं करायच्या, कृष्णार्पण वृत्तीनं करायच्या. त्यामुळे त्यांना संत पदवी प्राप्त झाली. कसं सांगतो ऐका. सगळी केलेली कर्म हे विठ्ठलार्पणमस्तु असं म्हणून त्या करायच्या. सकाळी उठल्या कर्माबाई, सकाळी उठल्या, अंथरुणाच्या घड्या घातल्या, त्या कपाटामध्ये ठेवल्या. ठेवताना म्हणायच्या श्री विठ्ठलार्पणमस्तु. कचरा काढला, कचरा टोपलीमध्ये भरला, भरल्याच्या नंतर म्हणायच्या श्री विठ्ठलार्पणमस्तु. तो टोपलीतला कचरा उकिरड्यावर नेऊन टाकण्याकरता गेल्या. उकिरड्यामध्ये तो कचरा टाकला की त्या कर्माबाई म्हणायच्या काय म्हणायच्या? अरे कीर्तनात तरी म्हणा का देऊ, नका संसारात म्हणू. नाही म्हणणार पण मला माहितीये, पण कीर्तनात तरी म्हणा. त्या म्हणायच्या कचरा टाकल्यावर विठ्ठलार्पणमस्तु. सगळी कार्य करताना विठ्ठलार्पणमस्तु म्हणायच्या. तो त्यांचा मंत्रच तयार झाला. आणि मंत्र तयार होता होता त्यांनी केलेली सगळी कार्य खरी व्हायला लागली. त्या कर्माबाईंनी सकाळी उठावं, गोधड्या अंथरुणाच्या घड्या घालाव्या, कपाटात ठेवाव्या, बोलावं विठ्ठलार्पणमस्तु. कचरा काढावा, टोपलीत भरावा, उकिरड्यावर न्यावा आणि कचरा टाकावा. टाकताना म्हणायचं विठ्ठलार्पणमस्तु. पण त्याचा परिणाम असा व्हायचा, त्यांनी टाकलेला सगळा कचरा पांडुरंग परमात्म्याच्या श्री विग्रहावर जाऊन पडायचा. त्यांचं घर होतं गोपाळपुऱ्यामध्ये आणि मंदिरात त्या पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीवर महाराज कचरा पडायचा. कारण त्यांनी केलेलं कर्म देवाला अर्पण केल्यासारखं होतं. महाराज बडवी सुंदर पूजा करायची देवाची, पितांबर नेसवायची, जरीचा शाल, काय पटका, मुकुट, किरीट कुंडल. भगवान परमात्म्याला इतका सुंदर सजवलेला परमात्मा, पण इतक्या सुंदर सजवलेल्या परमात्म्यावर माझी कर्माबाई कचरा टाकायची. पहिला दिवस गेला, बडव्यांना काय कळलं नाही कोण कचरा टाकते, कोण एवढा पापी आहे की तो देवाच्या श्रीगृहावर कचरा टाकतोय. कोण एवढा पापी आहे, कोण एवढा पापी आहे. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. कोण टाकतंय, कोण टाकतंय, मला विचार काही कळला नाही. पण त्याच काळामध्ये
या बडव्यांच्या कुळामध्ये सगळ्यात मोठे महान संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे प्रल्हाद बुवा बडवे. विणा मंडपामध्ये पंढरपुराच्या दत्ताचं मंदिर आहे. नामदेवरायांच्या पायरीतून आतमध्ये गेलं, आपण तरटीच्या झाडाकडून इकडनं जातो त्यामुळे आपल्याला कळत नाही विणा मंडप कुठे येते. पण जर पंढरपुरामधनं मेन दरवाजातून नामदेव पायरीच्या इथून जर आतमध्ये गेलं तर इकडच्या कोणाळ्यामध्ये शंकराची पिंड आहे, इकडच्या कोणाळ्यामध्ये गणपती बाप्पा आहे. तिथून आतमध्ये विणा मंडप आहे. तो बांधला कोणी काय त्यांचं संतांचं नाव दिलं, रंका आणि बांगडा यांनी तो विणा मंडप बांधला. सुधारक संप्रदायाचे धर्माचे असणारे रंका यांनी तो विणा मंडप बांधला. ऐका, तिथून पुढं त्या विणा मंडपामध्ये 3 मंदिर आहेत. त्यापैकी दत्त मंदिर आणि त्या दत्त मंदिराच्या समोर ज्यांची समाधी आहे ते प्रल्हाद बुवा बडवे. ते महाराज हेकडनं जाणाऱ्याला कळत नाही, ते हेकडनं जाणाऱ्याला कळतं, पण ते कधी कळतं त्या पंढरपुरामध्ये राहावं लागतं. नशिबानं मला 2 वर्ष गोदेवाबांच्या इथं चातुर्मासामुळं मला हे सगळं पाहायला मिळालं. काय प्रल्हाद बडवेंची समाधी, त्या प्रल्हाद बडवे त्यावेळेस जाऊन जिवंत होते. त्यांनी सांगितलं, अरे याच्यावर कचरा कोण टाकतोय, सांगतो मी. आपल्या पंढरपुरामध्ये गोपाळपुरामध्ये कर्माबाई नावाची महान संत आहे. त्या सगळं कर्म करत असताना विठ्ठलार्पणमस्तु म्हणतात आणि कचरा टाकताना सुद्धा विठ्ठलार्पणमस्तु म्हणल्यामुळं तो कचरा देवाच्या अंगावर जाऊन पडतो. काही बडवे कर्माबाईंना समजावण्याकरता आले, महाराज हे कर्माबाई तुम्ही सगळे कार्य करताना विठ्ठलार्पणमस्तु म्हणा, पण कचरा टाकताना मात्र विठ्ठलार्पणमस्तु म्हणत जाऊ नका. याचं कारण काय, तुम्ही टाकलेला कचरा देवाच्या श्री विग्रहावर पडतो, अंगावर पडतो. कर्माबाई म्हणते, आई मी पापी आहे महाराज, मी अवगुणी अन्यायी, मी तव अनाथ अपराधी. काय माझ्याकडनं अपराध घडतोय देवा, अरे मी टाकलेला कचरा देवाच्या अंगावर पडतोय, माझ्यासाठी पापी या जगामध्ये नाही. काय नाही, मी नाही टाकणार काका, नाही टाकणार, मी नाही टाकणार. आणि मग दुसऱ्या दिवशी कर्माबाई उठल्या, अंथरुणाच्या घड्या घातल्या, कपाटामध्ये ठेवल्या, कचरा काढला, कचरा टोपलीमध्ये भरला, उकरड्यावर नेऊन टाकलं. तेवढ्याच मुखातून वाक्य गेलं, काय, विठ्ठलार्पण नमस्तु. पुन्हा वाक्य गेलं, पुन्हा अर्थात कचरा मला देवाच्या श्री विग्रहावर जाऊन पडला, श्री विग्रहावर जाऊन पडला. बडव्यांना राग आला, महाराज एवढे सुंदर कष्टानं आम्ही पूजा करतो, देवाला सजवतो, एखाद्याने एखादी चांगली रांगोळी काढावी आणि सहज वाटलेल्या माणसाने मला ती रांगोळीचं पायाने सगळे नष्ट केले तर आपल्याला किती राग येतो. तसं देवाला सजवलेलं त्या बडव्यांनी. आणि कर्माबाई महाराज कचरा टाकते म्हणून मला या बडव्यांना राग आला आणि एक काठी घेऊन, अशी जाड जाड काठी घेऊन मला कर्माबाईवर धावून गेले. अगं कर्माबाई, तुला सांगितलं होतं कचरा टाकताना विठ्ठलार्पणमस्तु म्हणू नकोस. काय देवाच्या अंगावर कचरा पडला. कर्माबाई म्हणतात, काय करू देवा, माझी मदत झाली, सवय जात नाही महाराज. असं बघू तुझ्या वाणीची सवय कशी जात नाही म्हणून